राज्यात स्मार्ट वीज मीटरच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांवरती आर्थिक भार वाढत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकार आणि वीज कंपन्यांवरती जोरदार टीका केली आहे। अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा दुप्पट वीज बिले येत असल्याचा दावा त्यांनी केलाय। ज्यांचे 2000 रुपये बिल येत होते त्यांना आता 4000 रुपये बिल येत आहे। 10,000 रुपये पगार असलेल्या व्यक्तीला 10,000 रुपयांचे वीज बिल येत असेल तर त्यांनी घर चालवायचे की वीज बिल भरायचे असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे। स्मार्ट मीटरमुळे जनतेला फायदा होण्याऐवजी वीज कंपन्या आणि काही मोठ्या उद्योग समूहांनाच लाभ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। स्मार्ट मीटर विरोधात आतापर्यंत सुमारे 3 लाख तक्रारी दाखल झाल्याचा दावा करत लोकांचा स्पष्ट विरोध असलेल्या योजना जबरदस्तीने राबवू नयेत असं त्यांनी सांगितलं आहे। नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरूच राहिली किंवा वाढीव वीज बिलांचा प्रश्न न सुटल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही जाधव यांनी दिला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेतून मदत देऊन वीज बिलाच्या माध्यमातून नागरिकांकडून अधिक पैसे वसूल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रात फिराल तर शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे, माझं स्वतःचं देखील, कारण या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे। जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2000 रुपये बिल येत होता त्याला 4000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5000 रुपये बिल येत होतं त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं। मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय। स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला। इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय। ज्या माणसाला पगार 10,000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे। तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे। मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं। जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय। मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा। सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत। जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12,000 रुपये बिल आले, 2,500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आले। चाळीतल्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज? तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे। जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल। शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे। ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत, की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचं आहे की ओव्हर टाइम करायचं याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल। बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय। ही कुठली माणुसकी आली? ही कुठली माणुसकी आली? तुम्ही नट सांगता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असतील तर या सगळ्यांना विरोध होईल। याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी तिथे जाईल, जो कोणी अधिकारी तिथे जाईल, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल। खरं तर नियम असा सांगतो की ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं ना। सो हे बळजबरी मीटर लावायचं काम काय, टार्गेट दिलं जातं। ही मुलं मला त्या दिवशी येऊन भेटली, जी मीटर लावतात ती मुलं मला काही दिवसापूर्वी येऊन भेटली होती आणि त्याने आम्हाला सांगितलं, अधिकारी आम्हाला टार्गेट देतात की दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे। तर अधिकाऱ्यांनी काय कंपन्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात का टार्गेट द्यायला? तो बळजबरी पण जिथे कुठे लावत असतील तर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा। खात्रीने सांगतो की तो मीटर बदलला जाणार नाही, माणूस बदलला जाईल। विजय थलपती जसं त्याच्या राज्यामध्ये करून दाखवलं, का वाटतं राज्याचे आपले मुख्यमंत्री हा व्यापारी आहे, हे ही सगळी व्यापारी संघटना आहे, त्यांना लोकांची काही घेणं देणं। आता एवढी जर लोक महाराष्ट्रभर विरोध, 3 लाख तक्रारी आल्या, ते स्वतः म्हणतात 3 लाख लोक कमी होतात का? माझं मत आहे की या सगळ्या लोकांचा विरोध आहे ना, लोकांना ज्या गोष्टीचा विरोध आहे ती गोष्ट करू नका। बळजबरी आमच्यावर प्रत्येक गोष्ट का लागताय? म्हणजे निवडणुका आल्या की लाडकी बहीण सारखी एखादी योजना आणायची आणि नंतर त्या 1,500 रुपये त्या बाईला द्यायचे आणि लाईटच्या बिलाच्या रूपाने तिच्याकडनं 10,000 रुपये काढायचे।
हे कसले भाऊ? हे लुख्खे भाऊ आहेत सगळे. राज्य अधिकारी जी मुलं खाली मीटर लावतात त्यांना टार्गेट दिला जातोय की दिवसाला एवढे मीटर तुम्हाला बदलावेच लागतील. तुम्ही त्या मुलांशी बोललात जी काम रस्त्यावर